26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त संविधान चौकात मोठ्या संख्येने संविधानाला मानणाऱ्या नागरिकांची गर्दी दिसून आली। वेगवेगळे उपक्रम सादर करण्यात आले तर कुठे वेगवेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्याचप्रमाणे संविधानाच्या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त 10 दिवसीय संविधानाचे वाचनाचे उपक्रम ज्येष्ठ पत्रकार भागवतजी लांडगे यांनी या सुंदर उपक्रमाची सुरुवात केली आहे। संविधानावर आपला हा भारत देश मार्गक्रमण करीत आहे, यशस्वी अशी वाटचाल करीत आहे आणि त्याचा संविधान दिनाचं सर्वांना महत्त्व कळावं म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आजची संविधान दिन आली। संविधान दिन दीक्षाभूमी चौक इथून संविधान चौकापर्यंत आलेली आहे। एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी भागवत लांडगे ज्येष्ठ पत्रकार व लेखक एक संकल्प सोडलेला आहे की भारतीय संविधानाची 395 कलम आणि 8 परिशिष्ट वाचून जनतेला हे संविधान कळावं म्हणून मी हा एक छोटासा प्रयत्न भारतीय नागरिकांसमोर मांडलेला आहे। 26 नोव्हेंबर 1950 रोजी या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं। हे संविधान पुस्तक नसून ते कायद्याचं पुस्तक आहे, त्यात कायद्याचा समावेश आहे आणि म्हणून भारताचा प्रत्येक नागरिक हा त्या कायद्याशी बांधील आहे। न्याय व्यवस्था असू द्या, मंत्रिमंडळ असू द्या, राज्यपाल असू द्या, राष्ट्रपती असू द्या, हे सगळे त्या कायद्यानुसार चालतात आणि नागरिकांना न्याय देतात आणि त्यामुळे हे भारतीय संविधान अख्ख्या जगामध्ये नंबर 1 संविधान आहे। आज भारताच्या 140 कोटी जनतेला ते भूषणावं असं आहे, कारण की या देशात विविध जाती, विविध धर्म, विविध राज्य, विविध संघराज्य आणि हे सर्व असताना देखील भारतीय संविधान हे सर्वतोपरी चालत आहे आणि त्यामुळे या संविधानाला विशेष असं महत्त्व आहे। भारतीय संविधानाने आज 75 वर्ष पूर्ण केली आहेत आणि त्यानिमित्त आम्ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरखाली भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाचे वाचन हा कार्यक्रम संविधान दिनाच्या विशेष दिनानिमित्त आम्ही हा आयोजित केलेला होता आणि तेही आम्ही संविधान चौकात घेतलेला आहे आणि तिथून ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली। तेव्हा संविधान दिनाच्या निमित्ताने आम्ही 1 ते 35 कलमांचं संविधान चौकात वाचन केलं। नंतर वैशालीनगर चौकामध्ये उर्वरित 395 कलमांचं वाचन करायचं होतं, त्यानुसार या वैशाली चौकात आम्ही हा कार्यक्रम राबविलेला आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष जे आता माझ्यासोबत आहेत शेषराज गणवीर
हे प्रामुख्यानं मला साथ देत आहेत. त्यामुळे हे कार्यक्रम त्या दृष्टीने आपण बघतो तर यशस्वी झाल्याचे वाटते. कारण की या कार्यक्रमाला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. संविधान चौकामध्ये हा कार्यक्रम राबविल्यानंतर हजारो लोकांच्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा मीडियाच्या माध्यमातून म्हणा हा कार्यक्रम सर्वत्र पोहोचलेला आहे. आणि या कार्यक्रमाची व्याप्ती सुद्धा वाढलेली आहे आणि लोक आवर्जून त्यावर कमेंट करत आहेत. हे भूषणावं आहे. मी व्हॉट्सअप आणि फेसबुकला जेव्हा हे बातमी टाकली त्यावेळी 150 ते 200 लोकांनी माझं हे व्हॉट्सअप वाचले आहे आणि अभिनंदन केलेलं आहे. मला असं वाटतं की हा जो मी कार्यक्रम हाती घेतलेला आहे हा अत्यंत उत्स्फूर्त असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात आपण यशस्वी झालो असं मला वाटते. आज 3रा दिवस आहे. आज 100 कलमं आम्ही आता वाचलेली आहेत आतापर्यंत आणि अजून 8 दिवस आपल्याकडे आहेत. दररोज हा कार्यक्रम आम्ही राबवू आणि जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्हाला हा स्वाभिमानी असा उपक्रम वाढतो आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे 8 दिवस याच ठिकाणी आपल्याला हे जे आता आपलं बॅनर आहे त्या बॅनर खाली आपल्याला हे कार्यक्रम राबवून घ्यायचा आहे. सतत 8 दिवस 6 डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त याची सांगता होईल. आणि या कार्यक्रमाला जे सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांना आणि वृत्तपत्र सृष्टी देखील आपल्याला साथ देत आहे. त्यामुळे तर सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी जनतेचा देखील आभारी आहे. जय संविधान, जय भारत. आपण 2 मिनिटं झालं. ह्या बातमीला बघत असलेल्या माझ्या सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या वर्षी सुद्धा संविधान चौक येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे संविधान सन्मान सभा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बनसोड साहेब, सम्राट अशोक सहकारी बँक हे होते आणि या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून भैयाजी खेरकर, लॉर्ड बुद्ध टीव्हीचे संचालक ॲडव्होकेट स्मिताताई कांबळे, ॲडव्होकेट रंजनाताई इंगळे, ॲडव्होकेट योगेश जांभूळकर, त्याचप्रमाणे डॉक्टर नरेंद्र कोडवते आदिवासी नेते, प्राध्यापक रमेश पिसे ओबीसी नेते, त्याचप्रमाणे संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे संयोजक प्राध्यापक प्रदीप बोरकर हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते. मी या चॅनलद्वारे मी सगळ्यांचे यावेळेस आभार व्यक्त करतो व जनतेने जे 26 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला संविधान चौकात जे उपस्थित होते, कार्यक्रम बघत होते, त्यांचेही मी यावेळेस आभार व्यक्त करतो. आणि जे 10 दिवस आमचा हा संविधान वाचनाचा जो कार्यक्रम आहे त्या वाचकाचे ज्येष्ठ पत्रकार माननीय भागवतजी लांडगे यांचा सुद्धा त्यांनी या उपक्रमाला अतिशय मोलाची साथ दिली. मी त्यांच्याही आभारी आहे. धन्यवाद. जय भीम.